नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ऑडिटचा दुसरा टॉपिक बघत होता ते म्हणजेच काय इंटरनल ऑडिट. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात काय अंतर्गत अंकेक्षण. तर आपल्याला काय करायचं या लेक्चरमध्ये नवीन पॉइंट सुरू करायचा आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय अंतर्गत अंकेक्षणासाठी जे काही मूलभूत तत्वे आहेत किंवा मग अंतर्गत अंकेक्षणाच्या स्थापनेबाबतीत जे काही मूलभूत तत्वे आहेत ते पाहिला. तर या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचे त्यानंतरचा पुढला पॉइंट घ्यायचा आहे आणि ते म्हणजेच काय ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट. त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय आंतरिक किंवा अंतर्गत अंकेक्षणाचे उद्दिष्टे किंवा उद्देश. कोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत, कोणते उद्देश आहेत हे अंतर्गत अंकेक्षण करण्याचे, तर हे पाहायचं आहे. त्यामध्ये नंबर 1 सांगता येऊ शकते बघा. या अंतर्गत अंकेक्षणाचा काय उद्देश ते म्हणजेच काय अफरातफरी थांबवणे. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय अंतर्गत अंकेक्षणाचा हा मुख्य उद्देश असतो व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होतात. कारण व्यवसाय व्यापार करतो किंवा मग काय व्यवहार करत असतो. व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होतात ते व्यवहार अकाउंटंट कडून ते नोंदवले जातात, हे लक्षात. मग ते व्यवहार नोंदवल्यामुळं काय ते जे काही व्यवहारावरून काय ताळेबंद नफा तोटा पत्रक तयार करण्यात येते. पण समजा ते व्यवहारांच्या नोंदी करते वेळेस जर काही अफरातफर असेल, हे लक्षात. मग अफरातफर झाली तर मग त्याचा परिणाम काय व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर होतो ना, व्यवसायाच्या लेखापुस्तकावर होत असतो. म्हणून हा अंतर्गत अंकेक्षणाचा हा पहिला मुख्य उद्देश आहे की काय अफरातफरीला आळा घालणे किंवा अफरातफर थांबवणे. अंतर्गत अंकेक्षण केल्यामुळे अंतर्गत अंकेक्षक काय करत असतो, वर्षभर व्यवसायामध्ये व्यवहार झाले ते नोंदवले गेलेले असले की ते लगेच तपासत असतो आणि काही अफरातफर आहे का बघत असतो. आणि जर असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करत असतो किंवा मग व्यवस्थापकाला सांगून किंवा संचालक मंडळाला सांगून ते दुरुस्त करून घेण्याचं काम करत असतो. म्हणून हे एक पहिलं उद्दिष्ट या अंतर्गत अंकेक्षणाचं म्हणजेच काय अफरातफर थांबवणे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट बघा ते म्हणजे काय लेखे बिनचूक असल्याची खात्री. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते काय अंतर्गत अंकेक्षणाचा हा दुसरा उद्देश ते म्हणजेच काय व्यवसायामध्ये अकाउंटंट किंवा लिपिकाद्वारे जे काही लेखापुस्तके तयार करण्यात येतात, हे लक्षात. मग लेखापुस्तक कधी तयार केले जातात, वर्षभर व्यवहार घडले की लगेच अंतर्गत व्यवहार घडले की काय संबंधित अकाउंटंट किंवा मग लिपिक त्या व्यवहारांच्या नोंदी संबंधित लेखापुस्तकात करत असतो. लेखापुस्तकात केल्यानंतर वर्षाच्या शेवटी बहिर्गत अंकेक्षक किंवा मग मुख्य अंकेक्षक ते लेखापुस्तक तपासणारे असते. मग जर काही अफरातफर चुका लबाडी जर झालेली असेल तर तेव्हा काय तो जो कोणी बहिर्गत अंकेक्षक आहे त्यानं काय करेल, मग जो अहवाल देणार आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये देईल, हे लक्षात. मर्यादित स्वरूपामध्ये म्हणजे काय काय कमतरता आहेत म्हणून तो लिहून देईल, आपलं मत प्रकट करेल. मग मत प्रकट करेल तर जेव्हा तो अहवाल पब्लिकला इश्यू केला जातो तेव्हा त्या व्यवसाय संघटनेचे काय या व्यवसाय संघटनेवर विपरीत परिणाम किंवा मग वाईट परिणाम होत असतात त्याचे. म्हणून काय केलं जाते व्यवसायामध्ये संबंधित अकाउंटंट किंवा मग लिपिकानं जे काही लेखापुस्तकात नोंदी केलेल्या आहेत ते अंतर्गत अंकेक्षक काय करत असतो, या अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून ते काय लेखे बिनचूक असण्याची खात्री करून घेतो. म्हणजे लेखे बिनचूक नोंदवले गेलेले आहेत का, आहेत तर ओके. कारण हे वर्षभर तिथं काय हा अंतर्गत अंकेक्षक कर्मचाऱ्यामधलाच एक अंतर्गत अंकेक्षक म्हणून व्यक्ती असतो. तो लेखापुस्तकात व्यवहारांच्या नोंदी झाल्या की लगेच तपासण्याचं काम करत असतो. म्हणून हे एक या ठिकाणी उद्दिष्ट या अंतर्गत अंकेक्षणाचं ते म्हणजेच काय लेखे बिनचूक असल्याची खात्री. त्यानंतर पुढलं 3 नंबरचं उद्दिष्ट या अंतर्गत अंकेक्षणाचं या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय सुसंगतपणा निर्माण करणं. तर यामध्ये सांगता येऊ शकते की काय की व्यवसायात जे काही लेखांकनाचं कार्य करण्यात येणार आहे, हे लक्षात. व्यवसायामध्ये व्यवहार झाल्यानंतर लेखांकनाचं कार्य म्हणजे अकाउंटिंग, हे लक्षात, अकाउंटिंगचं काम करण्यात येणार आहे. मग त्यामध्ये जर सुसंगतपणा असेल, व्यवस्थितपणे ज्या व्यक्तीला काम दिलेलं आहे अकाउंटंटला लिपिकाला त्यानं जर आपले व्यवहार खतवण्याचं काम किंवा नोंदवण्याचं काम जर व्यवस्थित सुसंगतपणे वेळोवेळी जर केलं तर अंतर्गत अंकेक्षण करताना काय त्यामध्ये काय व्यवस्थितरित्या त्यांचं तपासणी होईल, परीक्षण व्यवस्थितरित्याच होईल, बरोबर. म्हणून आणि व्यवस्थितरित्या तपासणी झाली तर अंतर्गत अंकेक्षक काय म्हणतो व्यवस्थापकाला किंवा संचालकांना की अंतर्गत
अंकेक्षणाच्या माध्यमातून आम्ही काय केलेलं आहे की व्यवसायाचे लेखापुस्तके लेखांकन करण्याचं कार्य व्यवस्थितरित्या सुसंगतपणे झालेलं आहे किंवा मग करण्यात येत असलेलं सांगता येऊ शकते. म्हणून हे एक उद्दिष्ट आहे या अंतर्गत अंकेक्षणाचं, ते म्हणजेच काय, सुसंगतपणा निर्माण करणे. सुसंगतपणा निर्माण करणं म्हणजे दुसरं तिसरं काय नसून लेखापुस्तके तयार करायची. लेखापुस्तकामध्ये काही लेखांकनाचं कार्य करायचं. मग ते कसं करायचं, जर काही चुका अफरातफरी असेल तर ती वेळोवेळी काय दुरुस्ती करायला सांगणं, जेणेकरून पुढच्या वेळेस काय त्या चुका लबाडी अफरातफर होणार नाही आणि व्यवस्थितपणे सुसंगतपणे चांगल्या पद्धतीने ती लेखापुस्तके तयार करण्यात येतील. म्हणून हे एक अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश किंवा उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर 4 नंबरचं उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, उद्दिष्ट पूर्तीसाठी. उद्दिष्ट पूर्तीसाठी हे एक अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश आहे. यामध्ये सांगता येऊ शकते की काय, व्यवसायाचं किंवा मग व्यवस्थापकाचं किंवा मग व्यवसाय संघटनेच्या मालकाचं व्यवसाय सुरू करण्याचं किंवा मग व्यवसाय सुरू झाल्यानंतर काही उद्दिष्टे, काही ध्येय धोरणं असतात, बरोबर. मग ते ध्येय धोरणं काय पूर्ण करायचे आहेत. तर मग त्यासाठी काय करायला पाहिजे, अंतर्गत अंकेक्षकांना काय केलं पाहिजे, त्याला जे काही कार्य दिलेलं आहे, कोणतं अंतर्गत अंकेक्षण करायचं, अंतर्गत अंकेक्षणाचं कार्य दिलेलं आहे, तर त्या अंतर्गत अंकेक्षकानं अंतर्गत अंकेक्षण अशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून त्याच्या अंकेक्षणामुळं काय होईल, व्यवसायाचे जे काही उद्दिष्टे आहेत, व्यवसायाच्या उद्दिष्टांची पूर्तता होईल. म्हणून हे एक उद्दिष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. काय, उद्दिष्ट पूर्तीसाठी अंतर्गत अंकेक्षकाने व्यवस्थितरित्या केलं पाहिजे जेणेकरून व्यवसायाचे, व्यवस्थापकाचे, मालकाचे ध्येय धोरण पूर्ण होतील. नंतर पुढलं 5 नंबरचं या अंतर्गत अंकेक्षणाचं उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, खर्चावर नियंत्रण. तर यामध्ये सांगता येऊ शकते व्यवसायामध्ये जे काही लेखांकनाचं कार्य लेखापालाद्वारे करण्यात येणारे ते कार्य संबंधित व्यवस्थापकाकडून किंवा संचालक मंडळाकडून सांगण्यात येते. त्यानंतर संबंधित लिपिक म्हणा म्हणजे किंवा मग लेखापाल काय करत असतो किंवा मग अकाउंटंट काय करत असतो, त्या व्यवहाराच्या नोंदी करत असतो, बरोबर. मग एखाद्या वेळेस त्या लेखापुस्तकामध्ये अनावधानानं म्हणा, मुद्दाम म्हणा, कुणाच्या सांगण्यावरून म्हणा काय करण्यात येते की बाबा अनावधानानं, अनावश्यक, अवाजवी, हे लक्षात, वायफळ, अनावश्यक काय खर्च नोंदवले जातात, हे लक्षात. कारण व्यवस्थापक काय म्हणतात, समजा व्यवस्थापकानं स्वतःच्या स्वार्थासाठी काय केलं की बाबा काही खर्च केला आणि लगेच अकाउंटंटला त्यानं सांगितलं की बाबा अशी नोंद कर, हे लक्षात. आणि त्या अकाउंटंटनं जर केलं तर ते अनावश्यक आहे, वायफळ आहे, बरोबर आहे, म्हणजे महत्वाचा नाही पण ते नोंदवला गेलेला आहे, हे लक्षात. किंवा मग काही वेळेस काय होते, ते अकाउंटंट असते, अकाउंटंट संबंधित एखादी व्यवहार झालेला असेल समजा बाहेरील व्यक्तीसोबत, मग अशा वेळेस तो बाहेरील व्यक्ती त्या अकाउंटंटचा ओळखीचा असेल, मग अशा वेळेस काय होते की ते व्यवहार झाल्यानंतर तो अकाउंटंट काय करत असतो की जास्तीची रक्कम असेल तर तिथं कमी दाखवत असतो किंवा मग कमी रक्कम असेल तर जास्तीची दाखवत असतो. असं वायफळ किंवा अनावश्यक काय खर्चाच्या नोंदी करण्यात येत असतात. अंतर्गत अंकेक्षकानं काय केलं पाहिजे मग अशा वेळेस की बाबा जे काही व्यवसायामध्ये अनावश्यक म्हणा, वायफळ खर्च झालेले आहेत ते खर्च शोधणं आणि त्यावर कशा पद्धतीनं ताबा किंवा मग नियंत्रण आणण्यात येईल किंवा मग आणता येईल यासाठी कार्य करणं महत्वाचं असते. म्हणून हा एक अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश या ठिकाणी सांगता येऊ शकतो, ते म्हणजेच काय, खर्चावर नियंत्रण. त्यानंतर पुढलं उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते या अंतर्गत अंकेक्षणाचं, ते म्हणजेच काय, व्यवसायाची सुरक्षितता. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय की व्यवसाय संस्थेच्या सर्व मालमत्तेचं संरक्षण, हे लक्षात, व्यवस्थितरित्या होत आहे का किंवा मग व्यवसायामध्ये जी काही मालमत्ता आहे ती व्यवस्थितरित्या आहे का, त्यासोबतच भांडवलाचं संरक्षण होत आहे का, म्हणजे भांडवल जे काही आहे व्यवसायामध्ये ते व्यवसायामध्येच अस्तित्वात आहे का त्याचा उपयोग काय अयोग्य कामासाठी होत आहे का, मग त्या भांडवलाचा काय अपव्यय होत आहे, हे संबंधित अंकेक्षकानं, कोणत्या अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे की व्यवसायाची सुरक्षितता, व्यवसायाची मालमत्ता, त्यासोबतच व्यवसायाचं भांडवल कशा पद्धतीनं सुरक्षित राहील यासाठी अंतर्गत अंकेक्षण काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. म्हणून हे एक उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, व्यवसायाची सुरक्षितता
राहील या पद्धतीनं अंतर्गत अंकेक्षकानं अंतर्गत अंकेक्षण करणं गरजेचं आहे, हे एक उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं 7 नंबरचं या अंतर्गत अंकेक्षणाचं उद्दिष्ट किंवा मग उद्देश या ठिकाणी सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, व्यवहारांची पडताळणी करणं. तर यामध्ये सांगता येऊ शकते काय, अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून अंतर्गत अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, तर व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होत आहेत त्या व्यवहारांची पडताळणी करणं गरजेचं आहे. म्हणजे ते व्यवहार प्रत्यक्षात होत आहेत का, व्यवहार झालेत ठीक आहे, किती रकमेचे झालेत, त्याच्या बीजके पावत्या आहेत का, हे संबंधित अंतर्गत अंकेक्षकानं अंतर्गत अंकेक्षण करते वेळेस पाहणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही काही व्यवसायामध्ये काय केलं जाते की प्रत्यक्षात व्यवहारांच्या प्रत्यक्षात तो व्यवहार अस्तित्वातच नसतो, प्रत्यक्षात तो व्यवहार झालेलाच नसतो, फक्त तो कागदपत्रित दाखवला जातो. मग अशा वेळेस काय, ते व्यवहार तर अस्तित्वातच नाही पण फक्त कागदपत्रित दाखवलं, बिल दाखवलं, पण तो व्यवहार घडलाच नाही. मग अशा वेळेस त्याचा परिणाम व्यवसायाच्या आर्थिक बाबीवर होत असतो, बरोबर. म्हणून अंतर्गत अंकेक्षण करताना अंतर्गत अंकेक्षकानं काय केलं पाहिजे, व्यवहारांची पडताळणी करणं गरजेचं आहे. म्हणजे तो व्यवहार घडला आहे ठीक आहे, त्याचं बीजक आहे, पावती आहे, कागदपत्री पुरावा आहे, व्यवहार घडला आणि कागदपत्री पुरावा आहे, तर ओके डन, चांगला आहे, व्यवस्थित आहे आणि योग्य आहे, हे अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून माहीत होऊ शकते. त्यानंतर पुढलं उद्दिष्ट या अंतर्गत अंकेक्षणाचं ते म्हणजेच काय, रचनात्मक मूल्यमापन करणे. तर यामध्ये सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय की संस्थेनं ठरविलेले ध्येय धोरणाची अंमलबजावणी कितपत पूर्ण झालेली आहे, कितपत त्या व्यवसाय संघटनेनं जे काही आपले ध्येय धोरण, जे काही उद्दिष्ट ठरवलेले होते की बाबा व्यवसायाला काही एवढं टर्नओव्हर झालं पाहिजे, व्यवसायाची मालमत्ता वाढली पाहिजे, व्यवसायामध्ये व्यवसायाची जी काही मार्केटमध्ये पत आहे अशा पद्धतीने वाढली पाहिजे, व्यवसायातील प्रोडक्शन अशा पद्धतीने वाढलं पाहिजे, असे उद्दिष्ट ठेवलेले असतील, बरोबर. मग व्यवसायाचे ते ध्येय धोरण आहेत. मग अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे, अंतर्गत अंकेक्षकानं रचनात्मक मूल्यमापन केलं पाहिजे, रचनात्मक मूल्यमापन करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये पाहिलं पाहिजे की व्यवसायाची ध्येय धोरणं किती होते, कितपत पूर्ण झालेले आहेत, किती शिल्लक आहेत आणि भविष्यात कसं कार्य करायचं आहे, त्यासोबतच व्यवसायाची आर्थिक स्थिती कशा स्वरूपाची आहे, हे सर्व कशामुळे माहीत होऊ शकते, तर अंतर्गत अंकेक्षणातून माहीत होत असते. म्हणून अंतर्गत अंकेक्षण करणं काळजीपूर्वक हे अंतर्गत अंकेक्षकाचं महत्वाचं कार्य आहे. म्हणून हे एक उद्दिष्ट या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय, रचनात्मक मूल्यमापन करणे. त्यानंतर पुढलं 9 नंबरचं या अंतर्गत अंकेक्षणाचं उद्देश किंवा मग उद्दिष्ट सांगता येऊ शकते ते म्हणजेच काय, संभाव्य धोके टाळण्यासाठी. तर यामध्ये सांगता येऊ शकते व्यवसायामध्ये काही वेळेस धोके निर्माण होत असतात. व्यवसाय करताना व्यवसायाला काही समस्यांना सामोरे जावे लागतात आणि ते समस्या जर चांगल्या पद्धतीने त्या समस्यांचं निराकरण केलं तर व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू शकतो. पण जर व्यवसायासमोर काही समस्या आहेत, काही धोके निर्माण झाली आणि ते धोके जर आपण त्या धोक्यावर जर मात केलं नाही वेळेतच, तर अशा वेळेस ते धोके भविष्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण करू शकतात. आणि हे अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून काय करता येऊ शकते, हे संभाव्य धोके जे काही भविष्यामध्ये आपल्या समोर येणार आहेत असे संभाव्य धोके या अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून पाहणं, त्यावर तात्काळ कशा पद्धतीनं रोख लावता येईल हे पाहणं, हे एक अंतर्गत अंकेक्षणाचा उद्देश या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच यामध्ये सांगायचं झालं तर व्यवसायाचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. त्यासोबतच जर व्यवसायाचे व्यवहार झाल्यानंतर लेखापुस्तकात जर व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थित झाल्या हे लक्षात, तर व्यवस्थितरित्या नोंदी झाल्या, लेखापुस्तके व्यवस्थितरित्या तयारी झाली, बहिर्गत अंकेक्षक किंवा वैधानिक अंकेक्षक त्या लेखापुस्तकावर चांगलं मत देणारे, बरोबर अहवाल देणारे, आणि तो अहवाल त्यासोबतच हे लेखापुस्तके पब्लिकला इश्यू म्हणजे पब्लिकला करावं लागते की प्रॉस्पेक्टच्या माध्यमातून आपल्याला दाखवावं लागते. कारण जर समजा पब्लिक कंपनी असेल तर अशा वेळेस पब्लिकला जर शेअर्स आपले इश्यू करायचे असतील तर अशा वेळेस सार्वजनिक कंपनीला आपलं नफा तोटा पत्रक, ताळेबंद किंवा मग अहवाल हा प्रकाशित करावा लागतो. हे लक्षात, मग प्रकाशित करावं लागते, तर ते जर व्यवस्थित लिहिले असतील तर चांगल्या पद्धतीनं लोकांचा त्यावर विश्वास बसेल, भागधारकांचा त्यावर विश्वास बसेल. पण समजा लेखापुस्तके व्यवस्थित लिहिली नाही तर भागधारक त्या ठिकाणी त्यावर विश्वास दर्शवतील का, ते लगेच आपले शेअर्स त्या कंपनीतून काढून घेतील.
हे लक्षात. म्हणून यासाठी काय अंतर्गत अंकेक्षण करताना अंतर्गत अंकेक्षकाची ही एक जबाबदारी आहे की काय अंतर्गत अंकेक्षण करते वेळेस की बाबा व्यवसायामध्ये संभाव्य धोके कोणतेही निर्माण होणार आहेत भविष्य काळामध्ये, अशा संभाव्य धोक्यांचा काय शोध घेणं, त्यासोबतच काही संभाव्य धोके जर निर्माण होत असतील तर ते कशा पद्धतीने टाळता येतील यासाठी अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून अंतर्गत अंकेक्षकानं काय कार्य केलं पाहिजे. म्हणून हे एक उद्दिष्ट या अंतर्गत अंकेक्षकाचं या ठिकाणी सांगता येऊ शकते, ते म्हणजेच काय संभाव्य धोके टाळण्यासाठी हे एक उद्दिष्ट. त्यानंतर पुढलं उद्दिष्ट 10 नंबरचं ते म्हणजेच काय साधन सामुग्रीचा पर्याप्त वापर. तर यामध्ये सांगता येऊ शकते व्यवसायात किंवा मग लेखांकनात जे काही साधन सामग्री आहे व्यवसायामधली, त्या साधन सामग्रीचा कितपत वापर चांगल्या पद्धतीने किंवा मग कार्यक्षम पद्धतीने करण्यात येत आहे हे आपल्याला कशाच्या माध्यमातून माहित होते, तर या अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून माहित होत असते. व्यवसायामध्ये व्यवसायाची जी काही मालमत्ता असेल, व्यवसायाची जी काही काय साधन संपत्ती असेल किंवा मग व्यवसायाचं जे काही भांडवल आहे ते जर व्यवस्थित जर वापरलं जात असेल तर ठीक आहे. पण समजा त्याचं व्यवस्थितरित्या वापर नाही, अपव्यय होत आहे, अयोग्य पद्धतीने काय लेखांकन केलं जात आहे, मग अशा वेळेस जो कोणी बहिर्गत अंकेक्षक किंवा मुख्य अंकेक्षक आहे तो लेखांकन करताना काय अहवाल देते वेळेस या ठिकाणी अशा काय मर्यादा आहेत, अशा काय समस्या, अशा कमतरता आहेत म्हणून तो अहवालामध्ये नमूद करून देईल बरं का. पण जर समजा लेखापुस्तकेच व्यवस्थित ठेवली, व्यवस्थित जे काही साधन सामग्रीचा वापर व्यवस्थितरित्या केला व्यवसायामध्ये, म्हणजे जे भांडवल आहे, जे काही मालमत्ता किंवा मग संपत्ती आहे यांचा वापर व्यवस्थित केला किंवा मग संपत्ती चालू काय करंट ऍसेट असेल म्हणजे काय चालू संपत्ती हे लक्षात, ती जर व्यवस्थितरित्या वापरली जात असेल म्हणजे स्टॉक डेटर्स यांच्या व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थित केल्या जात आहेत, ते खरोखरच घडलेले आहेत, हे जर व्यवस्थितरित्या सर्व असेल, पर्याप्त असेल, तर अशा वेळेस काय बहिर्गत अंकेक्षक काय करेल शेवटी चांगला अहवाल देईल त्याबद्दल. पण ह्यांनी जर व्यवस्थित लिहिलं तर चांगला अहवाल भेटेल, जर ह्यांनी जर लिहिला गेले तर काय होईल मग बऱ्याच अडचणी होतील. मग जर ह्यांनी जर व्यवस्थित लिहिलं नाही तर ह्या मध्ये जो कोणी इंटरनल ऑडिटर असतो, बहिर्गत म्हणजे एक्सटर्नल ऑडिटरच्या अगोदर किंवा मग स्टॅच्युटरी ऑडिटरच्या अगोदर हा इंटरनल ऑडिटर काय करत असतो की लेखापुस्तकांची तपासणी करत असतो आणि तपासणी करून काय अंतर्गत अंकेक्षण करत असतो, म्हणजेच त्याला सांगता येऊ शकते. आणि या अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून तो काय करत असतो की व्यवसायातील जी काही साधन सामग्री आहे, मालमत्ता किंवा मग भांडवल आहे त्यांचा व्यवस्थितरित्या वापर होत आहे, पर्याप्त वापर करण्यात येत आहे व्यवसायामध्ये हे पाहतो. आणि जर व्यवस्थित असेल तर ठीक आहे, अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून समजा ओके आहे म्हणत असतं. पण जर काही अफरातफर, फेरबदल किंवा मग चुकालापाड्या जर होत असतील तर तो संबंधित दुरुस्त करायला सांगतो किंवा मग व्यवस्थापकाला किंवा संचालक मंडळाला काय करत असतो या अंतर्गत अंकेक्षणाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना देत असतो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं हे 10 या अंतर्गत अंकेक्षणाचे उद्देश किंवा उद्दिष्टे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल ऑडिट या ठिकाणी सांगता येऊ शकतात. तर हा पॉइंट या ठिकाणी संपला. पुढल्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉइंट सुरू करू. ओके.